वैशाली, तुमचं वैशाली वांजळे या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज लवकरच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिन जवळ येत आहे. त्यानिमित्त अनेक लोक अनेक सेवा करतात, असे बरेच सेवा करतात. तर आपण अजून एक सेवा घेऊन आलो आहे, ती म्हणजे लिखित नामजपाची. तर हे लिखित नामजप कधी करावे किंवा कोणत्या वेळेस करावे, त्याचे नियम काय, ते वहीचे काय करायचे, कोणती वही वापरावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळून जातील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवटला तुम्हाला मी माझी लाईव्ह घेणार आहे जे लिखित नामजपाचे, ते जी मी थोडी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तर पहिल्यांदा आपण वही कोणती घ्यायची ते पाहूयात. तर आपण ही वही घेताना ना एक साधी वही घ्यायची आहे, किंवा मठामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांची लिखित नामजपाची वही मिळून जाईल. तुम्ही जाऊन बघू शकता, तुमच्या जवळच्या केंद्रात वगैरे मिळू शकते. तर आमच्या जवळच्या केंद्रात मी बघितली होती, मला काही मिळाली नाही, त्यामुळे मी साधीच वही वापरणार आहे. ज्याच्यावर एकरेगी असतात ना ती वही वापरणार आहे. तर तुम्ही ती वही वापरू शकता, पण वही शक्यतो कोरी असावी. आणि वहीच्या पहिल्या पानावर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः किंवा ओम असं लिहूनच सुरुवात करायची आहे. आणि शक्यतो ही लिहिताना सकाळी आंघोळ वगैरे करून सकाळच्या वेळेस लिहा किंवा संध्याकाळच्या वेळेस दिवा लावण्याच्या वेळेस लिहिले तरी चालेल. तुम्ही दिवसभरात तुम्हाला केव्हाही वेळ असेल तेव्हा केव्हाही लिहू शकता. फक्त लिहिताना मनापासून लिहत चला, तर खूप छान छान फायदा होतो. आणि शक्यतो ही लाल पेनाचा वापर करा, लाल बॉल पेनचा. निळ्यापेक्षा लाल बॉल पेन चांगलाच वापरलेला असतो. आणि लिहिताना शक्यतो जमिनीवर बसताना आपण आसन घेऊन बसायचे आहे. आणि ज्यांना जमिनीवर खाली बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून लिहिले तरी चालेल, पण बसताना असं ताट बसायचं, पाठीच्या कणा ताट ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र लिहिताना मनातल्या मनात किंवा थोडं मोठ्या आवाजाने उच्चार करून लिहा. आणि अक्षर स्वच्छ असावे, दुसऱ्याला कळण्यागत असावे. आणि लिहायच्या आधी पहिलं स्वामींसमोर बसून आपण किती लिहिणार आहे, 1 पान किंवा 108 वेळा असं लिहिणार असेल त्याचा संकल्प करावा. आणि शक्यतो महिलांना मासिक पाळी आली असेल त्या टायमाला लिहू नका, त्या काळात लिखाण करू नये, कारण की त्या टायमाला फक्त स्वामींचा जप मनातल्या मनात करायचा. तर आणि लिहिण्याचे योग्य हे फायदे काय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपले डोळे, हात आणि मन एकाच ठिकाणी स्थिर राहते. आपण कारण की जेव्हा माळजप करतो तेव्हा आपण इकडे तिकडे आपलं लक्ष जातं, पण ह्या लिखित नामजपाच्या वेळेस आहे ना आपलं मन, डोळे आणि हात एकाच ठिकाणी स्थिर होते. त्यामुळे ह्याचा खूप छान असा फायदा होतो. मन विचलित होत नाही आणि ताणतणाव कमी होतो. त्यामुळे हे तुम्ही सेवा नक्की करून बघा. आणि स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू होते तसेच ह्याने, आणि आपली इच्छाशक्ती प्रबळ होते. हे एका प्रकारचे मौन व्रत आहे. तर वही पूर्ण झाल्यावर काय करायचे, तर ही वही आपली पूर्ण झाली, लिखित नामजप झाला. हे 21 दिवसाचं आपण ही करू शकता. 28 तारखेपासून 28 फेब्रुवारीपासून सुरुवात करून ही 20 मार्चपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता. तर ही झाल्यानंतर ही वही आपण एका मठात जमा करू शकता, किंवा जवळच्या केंद्रात जाऊन ही स्वामी केंद्रात जाऊन ही वही जमा करू शकता. शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊनही तुम्ही ही वही तिथे जमा करू शकता. पण इकडे तिकडे ही वही टाकून देऊ नका, कुठेही रद्दीत वगैरे अशी कुठेही टाकून द्यायची नाही. किंवा तुम्ही आपली ही वही आपल्या देवासमोरही ठेवू शकता, त्यामुळे एक चांगली अशी ऊर्जा मिळते. तर बघा, आता मी तुम्हाला एक सांगणार आहे ते लाईव्ह विषयी. तर बऱ्याचदा आपण एकट्या असताना कंटाळा येतो किंवा नियम पाळले जात नाही, म्हणून मी प्रकट दिनानिमित्त मी लाईव्ह असं लिखित नामजपाचा एक घेणार आहे. ते सकाळी 9 आणि रात्री 10 या वेळेत घेणार आहे. तर ज्या नाही का ताई दादांना जमत नाही असं हे करणं, त्यांनी ही एकत्र येऊन सेवा नक्की रुजू करा. असं समजा की स्वामींनी ही सेवा दिली आहे तुम्हाला, ह्याच्यामुळे अनेक असे फायदे होतात. तर आपण हे सगळे एकत्र बसून ही लिखित नामजप करणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती शुक्रवारी लाईव्ह येऊन सांगणार आहे. शुक्रवारी मी 10 वाजता लाईव्ह येईन, त्याबद्दल तुम्हाला ह्याची मी नक्की माहिती देईन. तर तुम्हाला हा छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा लिखित नामजप म्हणजे स्वामींचा हातात धरण्यासारखाच आहे. तर मग या प्रकट दिनापासून नक्की आपण सुरुवात करूयात. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेत, कारण की खूप छान अशा जणांनी सबस्क्राईब केलेत माझ्या चॅनलला, त्यांचं खूप खूप म्हणजे आभारी, धन्यवाद व्यक्त करते मी त्यांचा. तर असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आपण शुक्रवारी रात्री 10 वाजता लाईव्ह येणार आहेत. तर नक्की त्या लाईव्हला सगळेजण या. त्यामुळे तुम्हाला लिखित नामजपाची सेवा कशी करायची त्याबद्दल नक्की कळून जाईल. श्री स्वामी समर्थ.